नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी जबरदस्त जॉब व्हॅकन्सी घेऊन आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार येथे तुम्हाला 20,000 प्रति महिना असणार आहे। महिला पुरुष दोघेही येथे अर्ज करू शकता। येथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस द्यावी लागणार नाहीये। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 असणार आहे। मुदत फार कमी आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा। या ठिकाणी कुठल्या पदांसाठी व्हॅकन्सी आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, इतर येथे अजून काय आवश्यक असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून निघालेल्या पदभरती संदर्भात त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर आलेलो आहोत। तर मग बघूया स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती। येथे सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत औषध निर्माता या पदासाठी व्हॅकन्सी निघालेली आहे। एकूण 5 जागा या पदासाठी आहेत। तुम्हाला प्रत्येकी 20,000 दरमहा वेतन इथं दिलं जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता येथे अर्ज 7 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले आहेत। तर आणि शेवटची तारीख तुम्हाला 17 एप्रिल 2025 ही दिलेली आहे। तुम्ही ते सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कार्यालयीन वेळेतच अर्ज तुम्हाला तिथे द्यायचा आहे, तरच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे। येथे औषध निर्माता या पदासाठी हे 5 व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असणं गरजेचं आहे। आणि मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत वयोमर्यादा ही 43 वर्ष असणार आहे। तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ती बघून घेऊया। उमेदवार राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाच्या फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाशी फार्मसीमधील पदवी असणे हे आवश्यक आहे। उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडे नोंदणीकृत असणं हे सुद्धा देखील गरजेचं आहे। उमेदवार माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50% प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, तरच तुम्हाला येथे अर्ज करता येणार आहे। उमेदवार DOEACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECET प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता शासन वेळोवेळी संगणक हाताळणी याबाबत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। सोबतच तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, छायांकित प्रती जोडणे ही आवश्यक आहे। आणि तुम्हाला तुमचा अर्ज हा खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला पश्चिम या इथे तुमचा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे। आणि तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून तुमचा अर्ज भरू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गव्हर्नमेंट जॉब यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय